अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र मधील अध्याय 32वा विधवा आचार व प्रेत संजीवनी। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री दत्तात्रेयाय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वती नमः। पतिव्रतेचे रीती सांग्य देवांशी बृहस्पती सहगमन केले, फलश्रुती याने परी निरोपिले। विधवापणाचा आचार सांगता झाला देवगुरु, पुसती देव ऋषेश्वरू ऐका श्रुती एकचित्ते। जवळी नसता आपले पती त्याते झाले असेल मृती, काय करावे त्याचे सती सहगमन केवी करा। अथवा असेल गरोदरी असे तान्हा कन्याकुमारी, काय करावे तैसे नारी म्हणून विनंती गुरुसी। ऐकोणी देवांचे वचन सांगता झाला विस्तारून, एक चित्ते करुणी म्हण ऐका श्रुते सकळी का। पतीजवळी असे जरी सहगमने जावे न तिने नारी, असेल आपण गरोदरी करू नये सहगमन। सडपाण असेल कुमारू तिने करिता पाप थोरू, पुरुष मेला असेल दुरू सहगमन करू नये। तिने असणे विधवापणे विधीपूर्वक आचरणे, सहगमन असमान असे पुण्य एक चित्ते प्रियसा। विधवापणाचा आचारू करिता असे पुण्य थोरू, निवर्तता आपला भ्रतारू केशवपण करावे। जे का विधवा केश राखीती त्यांचे एका फलश्रुती, तेची केशे पुरुष पाने ती नरका प्रती नेती जाणा। या कारणे केशवपण करावे तिने नित्य स्नान, एक वेळ भोजन करावे तिने प्रियसा। एक धान्याचा अन्न करावे तिने भोजन, 3 दिवस उपोषण करावे नारी भक्तीने। 5 दिवसा पक्ष मासा करावे तिने उपवास, अथवा चांद्रायन ग्रासू भोजन करणे प्रियसा। चंद्र उदयो बीजेसी एक ग्रासू तया दिवशी, चढता घ्यावे 15 ग्रासी पौर्णिमेसी भोजन। कृष्ण पक्ष याने परिग्रास घ्यावे उतरता नारी, अमावस्या येती जरी एक ग्रासू जेवावे। शक्ती नाही वृद्धाप्यासी 51 जेवावे परियसी, अथवा फळहारेसी अथवा शाकाहारू देखा घ्यावे, अथवा क्षीर मात्र अधिक न घ्यावे पवित्र, जेणे राहे प्राण मात्र श्वासोच्छ्वास चाली जैसे। शयन करीती मंचकावरी पुरुष घालिती रवरव घोरी, भोगिती नरका निरंतरी पती सहित परियसा। करुणे मंगळ स्नान अथवा देह मर्दन, गंध परिमळ तांबूल जाण पुष्पादी तिने वर्जावे। पुत्राविने असेल जरी करणे पुत्तर्पण पुत्रापरी, तिळदर्भ कुशाधारी गोत्र नाम उच्चारावे। विष्णू पूजा करावी नित्य आपुला पुरुष हाची म्हणत, पुरुष आठवणी चित्त विष्णू स्थानी आरोपीजे। पुरुष असता जेणे प्रिय पती निरोपे आचारू करी, तेणेची रीती विष्णू अवधारी त्याचे निरोपे आचारावे। तीर्थयात्रा उपवास व्रत विष्णू निरोपे करणे पात्र, अथवा गुरुद्विज असता त्याचे निरोप करावे। आपण असता सुवासनी जे जे प्रीती अंतःकरणी, तैसे वस्तू द्यावे धणी विद्वज्जन म्हणणे पूजणे। वैशाख माघ कार्तिक मासी असे आचार विशेषी, माघ स्नान तीर्थेसी विष्णू स्मरणे करावे। वैशाखी जलकुंभ दान, कार्तिकी दीपाराधन, धृत घ्यावे ब्राह्मण यथाशक्ती दक्षिणेसी। माघ मासी तिळघृतेसी दान द्यावे ब्राह्मणासी, वैशाख मासी अरण्यासी पडणे घालीजे निर्मळोदक। शिवालयी ईश्वरावरी गळती ठेवीजे निर्मळवारी, गंध परिमळ पूजा करी अनंत पुण्य असे देखा। ब्राह्मणाचे घरोघरी उदक घालीजे शक्तीनुसारी, अन्न द्यावे अवधारी अतिथी काळी विलोजनसी। तीर्थयात्रा जाता लोका त्यावे छत्रपादुका, येती आपले गृहांती तुका पाद प्रक्षालन करावे। वारा घालीजे विंजनासी द्यावे वस्त्र परिधानेसी, गंध तांबूल परिमळेसी कर्पूर विडा प्रियसा। जलपात्र द्यावे शक्तीसी, गुड आम्र पाणकेसी, द्राक्ष कदळी फळेसी ब्राह्मणा द्यावे मनोहर। जे दान देती द्विजा आपले पतीचा नाम सहजा, संकल्प करावे पुरुष काजा धर्म करणे याने परी। कार्तिक मासी जवे जे अन्न अथवा जेवे एकान्न, वृत्तांक मासे सुरण तैलादी मधुवर्जावे। न जेवावे कांसे पात्र त्याजावे हृदय एकमत, मौनी असावे पवित्र एक मासे प्रियसा। पालाश पात्री भोजन करणे मग करावे उद्यापन, जे घरी लापड त्याने परी प्रियसा। धृत करुणे भरणे कांसे पात्री, विप्रा द्यावे मनोरथी, भूमिशयन केले व्रती मंचक द्यावे ब्राह्मण। जे जे भक्षण तेजिले आपण समस्त द्यावे त्या ब्राह्मण, रस द्रव्य एक महिने त्यागू करावा प्रियसा। त्याजुनी लक्षी धीर त्याने उद्यापन करा, असेल तरी शक्त्यानुसार धेनू द्यावे सालंकृत। विशेष असे आणिक व्रत दीपदान असे प्रख्यात, वर्णिता महिमा अनंत देवांसी म्हणे बृहस्पती। दीपदान भाग 16 वर कळन नवे धर्म सकळा, या कारणे अनंत फळा दीपदान करावे। माघ स्नान माघ मासी करणे सूर्योदयसी, याने परी एक मासी आचरावे भक्तीने। लाडू तिळवे खरजुरेसी करुणी पक्वाने ब्राह्मणासी, द्यावे तिळे भक्तीसी विप्र वर्ग परियसा। शर्करा मिळे एकेसी तळुना तूप घृतेसी,
दान द्यावे यतीसी, भोजन द्यावे तापसी ते. हो बोणीसी निवारण, कंबळ द्यावे त्या ब्राह्मण. हिमवंत ऋतू होता जाण, वस्त्र द्यावे द्विजांसी. पर्यंक द्यावे सुषुप्तीसी, एखादा भला ब्राह्मणासी. चित्र रक्त वस्त्रेंसी, कंबळ द्यावे विप्रवर्गा. वो वया शीत निवारण, औषधी द्यावे उष्ण. तांबूल दान परिपूर्ण द्यावे वेळा कर्पुरेसी. गृहदान द्यावे ब्राह्मणासी, संवत्सरिक ग्रासेसी. जाती तीर्थयात्रेसी, पादरक्षेसी घेऊन द्यावे. गंध परिमळ पुष्पेंसी, पूजा करावे शंकरासी. रुद्राध्याये विधीसी, अभिषेकावे गौरीहार. धूप दीप नैवेद्यसी, पूजा करावे षोडशी. प्रीती बहुत शंकरासी, दीपमाळा उजळीता. आपला पुरुष घ्यावणी नारायण, तोची म्हणणे पूजा करावे एकमणी. भक्ती भावे परियसा, नेमे असावा तिने नारी. न बैसावा इलावरी, लेऊ नये चोळी करी. श्वेत वस्त्र नेसावी, रक्त कृष्ण चित्र वस्त्र. लेता दोष जाणे बहुत, आणि कसे कव्रत पुत्राचे बोल वर्तावे. आत्मा वे पुत्र नाम, म्हणून बोलती वेदागमू. पती पासावे पुत्र जन्म, पुत्र अनुज्ञे असावे. ऐसा आचार विधी वेसी, असे शास्त्र पुराणेसी. जरी आचरती भक्तीसी, सहगमन केले फळ असे. पापी जरी पती आपुला, असेल पूर्वी निवर्तला. नरकामध्ये वास केला, पाप रूप भुंजत. विधवापणे याने परी, आचरण करुणेचे मारी. मरण होताची अवसरी, पतीसे घेऊन वर्गासी जाय. याने परी बृहस्पती, सांगे समस्त देवाप्रती. लोपामुद्रेची केला स्तुती, पतिव्रता शिरोमणी. जितुके पतिव्रता नारी, समस्त भागीरथी सरी. त्यांचे पुरुष शंकरा सरी, पूजा करावे दोघांसी. ऐसे बृहस्पतीचे वचन, सांगितले मुनी हस्तारुण. ऐक बाळे मा तुझे मन, ज्यावरी प्रीती ते करी. दुःख सकळ ते जनी, बोल माझे ठेवी म्हणे. सांगितले तुझे मार्ग दोडी, परलोकाचे साधन. धैर्य असेल आपणासी, करी सहगमन पतीसी. विधवापणाचा आचार करीसी, तेही पुण्य तितुकीची. जे आवडी तुझा म्हणे, सांगावे माथे विस्तारुणी. हस्तमस्तके करुणी, पुसत असे प्रेम भावे. ऐसा म्हणता अवसरी, केले नमन तिने नारी. विनवी तसे करुणोत्तरे, भक्ती भावे करुणे. जय जया योगेश्वरा, तुची माता सहोदरा. माझा प्राण मनोहरा, जनक जननी तुची होसी. आले आपण परदेशा, तू जवळी नाही बंधू भ्रातू. भेटले तुम्ही परमार्थू, अंतिकाळी सोयीरा. सांगितले तुम्ही आचार दुडी, कष्ट करावे विधवापडी. अशक्य आम्हा न ठाऊके स्वामी, अपार असे दातारा. तारुण्यपणे आपणासी, लावण्य असे देहासी. निंदा पवाद शरीरासी, घडेल कली वर्तमान. संतोष होतो माझा म्हणे, पुण्य अपार सहगमणे. पती सवे संतोषणे, जाईन स्वामी निर्धारी. म्हणून मागुतीस नमस्कारी, माथा घासी चरणावरी. स्वामी मथे तारी तारी, भवसागरी बुडत असे. करुणा कृपेचा सागरू, उठवीत असे योगेश्वरू. देता जाहला अभय करू, म्हणे पती सवे असे. जेची ठाऊ पुरुषासी, जय माते सांगेसी. सांगेल तुझ विशेषी, ऐक माते एकचित्ती. आली तुम्ही दुरवणे, श्री गुरु भेटी लागून आरोग्य पतीसी. म्हणून भक्ती भावे करुणे. होणार झाले ब्रह्मकरणी, काळासे जिंकिले नाही कुणी. जैसा ईश्वर निर्वाणी, त्याने परी होत असे. ब्रह्मलिखित चुके जाण, जे जे असेल कारण. तैसे घडे श्रुती वचन, दुःख कोणी करुणे. हरिश्चंद्र राजा देखा, डोंबा घरी वाहे उदका. राजा होती वाळी एका. गेला केवी पाताला, 6 कोटी वर्ष जासी. आयुष्य पाहे रावणासी, तोही ग्रासू काळासी. दुर्योधना काय झाले, भीष्मदेव इच्छा मरणे. तेही पडिला महारणे, परीक्षित सर्प भ्याणे. लपता काय झाले दया, अनंत अवतार याने परी. होऊन गेले संसारे, देव दानव त्याने परी. समस्त काळ अधीन, या कारणे काळासी कोणी नाही जिंकिले. क्षितीसी समस्त देवदानवांची, काळ जिंकिता निर्धारू. काळासी जिंकिता नाही कोणी, सर्व एक श्री गुरु वाचुणी. भाव असे ज्याचे म्हणे, त्यासी प्रत्यक्ष असे जाणा. आता तुम्ही ऐसे करणे, जावे त्वरित सहगमन. अंतिकाळ होता क्षण, श्री गुरु दर्शन जाय माये. इतुके दूर येऊनी, श्री गुरुचरण पाहे नैनी. मग तेथून येऊनी, पती सवे जाय म्हणे. म्हणून भस्मती ये वेळी, लाविता जाहला कपाळी. रुद्राक्षचारी तात्काळी, देता जाहला तियेसी. योगेश्वरू म्हणे तिसी, रुद्राक्ष बांधे गळा सरसी. दोन्ही प्रयत्न करणेसी, बांधोडी दहन करावे. आणिक एक सांगे तुझ, गुरुदर्शना जासी सहज. रुद्रसुक्त म्हणती द्विज, श्री गुरुचरण प्रक्षाळिता. तेची तीर्थ घेऊन आपले देही प्रोक्षोणी. प्रेतावरे आणूने प्रोक्षण करी भक्तीने. मग जावे सहगमणी, वान द्यावे सुवासिनी. अनेक द्रव्य वेचुनी, ब्राह्मणमुखी अर्पावे. ऐसे प्रीतीयेसी, सांगुणे गेला तो तापसी. पतिव्रता भावेसी, करी आयती ती वेळी. भले विप्र बोलावणी, षोडश कर्मे आचरणी. प्रेताचे प्रायश्चित देऊणी, औपासन करविता ती. सुस्नाता आपण होणी, पितांबर नेसुनी. सर्वाभरण लेऊन, हळदी कुंकू लावित असे. औपासन प्रेतासी करविता ती विधींची. प्रेता बांधुनी काष्टींची, घेऊन गेले गंगोतू. अग्नी घेऊन तळ हातेसी, निघाली पतिव्रता कैसी. आनंद बहुमानसी,
प्रेतापुढे जात असे. 16 वर्ष तारुण्यपणे सुंदर रूप लावण्य केली तिने आभरण लक्ष्मी सरसी दिसत असे. मिळवून या नगर नारी पहाव्या आल्या सहस्रचारी माथा तू किती तुसुरवरी पतिव्रता पाहुण्या. एक म्हण काय नवल पूर्व वयसी असे बाळ काय दैव पूर्व फळ पती सवे जात असे. देखील नाही पती सुख नाही जाहले की बाळक कैसे जीव जाहले एक आनंद रूपे जात असे. एक म्हणती शिकवाईशी वाया काव जीव देसी परतुनी जाय माहेरासी आपुले माता पिता जवळी. एक म्हणती ज्ञानवंता नत्य नारी पतिव्रता बुद्धी देगा जगन्नाथा समस्त स्त्रिया ऐसेची. धन्य इचे माता पिता 42 उद्धरिले आता प्रेता पुढे ऐसे जाता एक पाऊल अश्वमेध फळ. याने परी न दिसी गेली नारी पती सरसी कुंड केले अगडीसी काष्ट श्रेणी अपरिमित. अग्निकुंड सन्निधेसी ठेविले दया प्रेतेसी बोलामुळी सुवासिनीसी देती जाहरी वाण देखा. सुपे 16 कुंकुमेसी हळदी काजळ परियसी तोड कंठसूत्रेसी सुवासिनिया देत असे. गंध पुष्प परिमळेसी केजा केली पूजा केली सुवासिनीची द्रव्य देते अपारेसी समस्त ब्राह्मण तिये वेळी. नमन करुणी समस्तांसी निरोप मागत असे हरुषी आपण जाते मोहेरासी लोभ असो म्हणत असे. माझा पिता शूलपाणी माता गौरी अंत करणे आम्ही बोलाविले सगुणी प्रेम भावे करुणे. आली श्रावण दीपावळी आम्ही जातो माता जवळी पती सहित मने निर्मळी जातो लोभ असो द्यावा. समागमी लोक आपले होते जे का सवे आले त्यास सांगत असे बोले जावे परतोणी ग्रामासी. पुसता सासुरा मामीसी त्यातीन सांगावे ऐसे प्राण देता आम्हावसे हत्या तुम्हा घडेल त्यांची तुम्ही म्हणे ऐसे क्षेम आहेत तीर्थवासन. भीमा तीरस्थान ऐसे श्री गुरुचे सन्निधानी. आलो श्री गुरुदर्शनासी आरोग्य झाले पतीसी राहिलो आपले संतोषी म्हणून सांगा आमच्या घरी. ऐसे सांगा मामा मामीसी आमचे माता पितयासी इष्टजन सोयीरांसी सांगा येणे परी तुम्ही. ऐसे वचन ऐकोणी दुःख करीती सकळ जन आपण असे हास्यवदन प्रेताजवळी उभी देखा. अग्निकुंडी ती एक क्षणी घाली ताती काष्टश्रेणी आठवण झाली तिचे म्हणे योगेश्वराचे उपदेश. रुद्राक्ष काढून या दोडी बांधत असे प्रेतशरणी कंठसूत्र ठेवणी दोडी पुसत असे ब्राह्मणांची. विनवीत असे द्विजांचे संकल्प केले मी मानसी. श्री गुरुमूर्ती आहे कैसी आपली दृष्टी पाहिन दर्शन करून स्वामींसी येईन कुंडी अग्निकुंडापासी अनुज्ञा झाली वेगेसी त्वरित येईन म्हणत असे. ऐकोणी तियेचे वचन म्हणती समस्त विद्वज्जन दहन होता हस्तमळा त्वरित जाऊनी तुम्ही यावे. कुसोणिया ब्राह्मणांची निघाली नारी संगमासी जेथे आहे ऋषिकेशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी. ये सवे येती नगर नारी ब्राह्मण काणिक नानापरी कौतुक पाहती मनोहरी पतिव्रता स्त्रियेचे. जाता मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी नारळ केसरी अभाग्य आपले पूर्वापरी म्हणून आम्हा अभेरिले. तुझी दाता सर्वेश्वरू शरणागता आधारू ऐसा तुझा बिरद धोरू कामी आपण बाळगिदवी. हेळ्या मात्र त्रिभुवनासी रजसी रजगुणैसी सत्वगुण तू सृष्टीसी प्रतिपाळीसी तुमची स्वामी. तम गुण आहे ऐसी प्रळय समस्त जीवांसी तिन्ही गुणे तिची होसी त्रिमूर्ती तुझी देवा. तुझ पासी सर्व सिद्धी वळघता ती नेवविधी देखील आमचे कुणी बुद्धी म्हणून आमथेच अभेरिले. एखादा नरू बाधा करी आवणी सांगेत राजद्वारी क्षण न लागता अवसरी सहाय्य करीती तियेचे. रोग येता मनुष्यासी घेऊन जाती वैद्यापासी औषध करिता तात्काळेसी आरोग्य होय तेसी. त्रयमूर्ती अवतारू ख्याती झाले परंपारू भक्त जना आधारू म्हणून म्हणती सगळे. जडा अपराधू म्हणता काय केलो सांगावे भेटीसे आलो माता पिता विसरलो तुझे ध्यान स्वामी. होसील तुझी माता पिता म्हणून आलो ग धावता भेटी होता आरोग्यता पतीसी म्हणून या. आपले समान असती नारे त्याचे असती पुत्र कुमारी आपण झालो दगडापरी पुत्र नाही आपणासी. पती आपला सदा रोगी कैचे पुत्र आपले अंगी म्हणून याची काम्य लागी करुणी मानसी. आलो आम्ही कृपा सिंधू पुरले माझे मनोरथू आरोग्य झाला प्राणनाथू पुत्र झाले पहुतू. नवस झाले स्वामी या मनोरथू झाले आम्हासी म्हणून येतो पुसावयासी जाऊ आता परलोकासी. कीर्ती तुझे घेऊन या ऐसे परिज्ञान करीत आली अमरजा संगमी त्वरित वृक्ष असे श्वत्थ. देखती झाली स्वामी असी उभे ठाकुण्या दूरी साष्टांग नमन करी. श्री गुरु म्हणती अवसरे सुवासिनी होय ध्रुवा ऐसे म्हणती मागुता नमन करी एक भक्ती. पुनरपित स्वामी त्याने रीते अष्टपुत्र होय म्हणती. ऐसे वचन ऐकोणी हास्य करीती सकाळी जणी सांगता ती विस्तारणे श्री गुरुपासी ती येवळी. विप्र म्हणती स्वामी असे हिचा पती पंचत्वासी पावला परंधामासी सुवासिनी केली होय. नेहले प्रेत स्मशानासी इने आली सहगमनासी निरोपे घ्यावा तुम्हापासी आली असे स्वामी. तिचे तुमचे निरोप घेऊन अग्निकुंडा जाऊने समागम पतिशयणे दहन करती तियेसी. ऐकोणी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हसोन इचे स्थिर
अहे व पण मरण केवी घडे तियेसी म्हणती श्री गुरु तिये वेळी आता आणा प्रेत आम्हा जवे प्राण गेला कवण काळी पाहू म्हणती श्री गुरु. श्री गुरु म्हणती द्विजांचे आमचे वाक्य झाले ऐसी अहवेपण स्त्री ऐसी संदेह न धरा म्हणांतू. या बोलाचा निर्धारू करील आता कर्पूर गौरू नका प्रेता संस्कारू आण म्हणती आपणा जवळ. श्री गुरुचे निरूप होता आनो गेलो धावता पाहती लोक कौतुकाता अभिनव म्हणती सकळ जण. यदुके होता उसरी आले विप्र तेथे चारी पूजा करीती मनोहर श्री गुरुचे भक्तीने. रुद्रसूक्त म्हणून अभिषेक करीती श्री गुरुचरणी षोडशोपचारी विस्तारुणी पूजा करीती भक्तीसी. तीर्थपूजा नानापरी पूजा करीती उपचारी इतुके होता उसरी घेऊन आले प्रेतासी. प्रेत आणून या देखा ढेविले श्री गुरु सन्मुखा. श्री गुरु म्हणती विप्र लोका सोडा वस्त्र दोरत्याचे चरण तीर्थ तिये वेळी देती तयात विप्रांजवेळी प्रोक्षा म्हणती तत्काळ प्रेत सर्वांगी स्नमन करा. श्री गुरु निरूपते ब्राह्मण प्रेतासे करीती तीर्थ स्नमन अमृत दृष्टी श्री गुरु आपण पाहती प्रेता अवलोकितो. पाहती सुद्धा दृष्टीनं प्रेतासी झाला संजीवन उठवून बैसला ती एक क्षण अंग मुरडितो परियसा नग्न म्हणून लाजतो. प्रेत झाला सावचितू नवे वस्त्र नेसतू येऊनी कडे बैसला बोलावून या स्त्रियसी पुसतसे विस्तारेसी कोठे आणले आपणासी यतीश्वर कवण सांगे. इथुके लोक आले असता कावून करसी चित्त निद्रा आली म्हणून मत्ता म्हणून सांगे स्त्रियसी. ऐकुनी पतीचे वचन सांगते झाले विस्तारून उभा राहुणी दोघे जण नमन करीती श्री गुरुसी. चरणी माथा ठेवणे स्तोत्र करीती दोघे जणे पाहती लोक सकळी जणे महामंद प्रवर्तला. म्हणती पाप रूप आपण पाप केले दारुण पापा पासावा अनुसंधान जन्म झाले स्वामीया. दुर्बुद्धीने पाप केलो पाप सागरी बुडालो तुझे स्मरण विसरलो त्रयमूर्ती जगद्गुरु. समस्त जीवमात्रांची रक्षिता शंकर तुझी होसी ख्याती तुझे त्रिभुवनासी शरणागता रक्षका. त्राही त्राही जगद्गुरु विश्वमूर्ती परात्परू ब्रह्मा विष्णू शंकरू सच्चिदानंद स्वरूपता. त्राही त्राही विश्वकर्ता त्राही त्राही जगद्भर्ता कृपा सागर गुरुनाथा भक्तजना वरप्रदा. जय जया गुरुमूर्ती जटा जुटा पशुपती अवतार दाहलासी तुषिदी मनुष्य देह धरुणीय. त्राही त्राही पिऱ्या पाणी त्राही देवा शिरोमणी भक्तजन पालोणे रक्षितोसी निरंतर. सर्वांभूती तुची वससी नमन तुझे शरणासी मज ऐसे गमलासी माता रूप वर्ततू. विश्वकर्णी तुची करिसी हेळा मात्र सृष्टी रचिसी मज ऐसे गमलासी अज्ञान रूप वर्ततू. त्रिभुवनी तुझे करणे माथा ठेविल तुझे चरणे निश्चय केलो माझे मणी पुनरपी म्हण जन्म नव्हे आता. तुझे नायके एखादा जरी कोपसी त्वरित तयापरी माझे मणी आणेपरी अकलंक निरूप दिससी. क्रोध नाही तुझा म्हणे आनंद मूर्ती तुची सगुणे भक्त जना करीसी रक्षणे कृपा सागर स्वामी. जीवन मात्रा कृपा करीसी शरणागता ते रक्षिसी इह अपर सौख्य देसी चतुर्विध पुरुषार्थ. तुची कारुण्य सागरो चिन्मात्रा अगुरु श्री नृसिंह सरस्वती गुरु क्षमा करणे स्वामी. ऐसे नाना परिसी स्तोत्र केले श्री गुरुसी. श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिते तिये अष्टपुत्र पूर्णायुषी होकायम श्रीमंत तिहऋषी गेले तुमचे पूर्वदोषी देहांती मुक्ती तुम्हा. चतुर्विध पुरुषार्थ लभ्य जाहली तुम्हा सत्य सांडोणी असंदेह त्वर्त सुखे असा म्हणती देखा. इतुके होता ओसरी मिळाले होते नगर नारी जय जय जयकार अपरंपारी प्रवर्तने तिये नमन करीती सकळ जण स्तोत्र करीती गायन करीता ती निरांजन जय जया करू प्रवर्तला. तयामध्ये विप्र ऐकू होता तूर्त कुबुद्धिकू त्यांचे ग्रह होते नरकू म्हणून प्रसे श्री गुरुसी. विप्र म्हणे श्री गुरुसी विनंती माझी परियसी संशय आमचे मानसी होतसे स्वामीया. वेदशास्त्र पुराण बोलता ती सनातन ब्रह्मलिखित सत्य जाणा म्हणून वाक्य निरंतर. घडले नाही अपमृत्यू त्याचे दिवा मरण सुख तरेसी त्याचे प्राण आले कैसी. ब्रह्मलिखित सत्य मिथ्या न कळे याचे अभिप्राय निरोपावे स्वामी राया. श्री गुरु सांगती हासुनिया तया मूर्ख ब्राह्मणासी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी सांगेन तुझ विस्तारेसी पुढे जन्म होत तयांसी एक चित्ते परियसा. आम्ही तया ब्रह्मदेवासी मागुणी घेतलो कारणेसी पुढील जन्मांत परियसी वर्ष 30 विख्यात. भक्तजन रक्षावयासी मागितलो आम्ही ब्राह्मदेवासी म्हणून सांगती विस्तारेसी तया विप्र वर्गांपुढे. तटस्थ झाले सकळे जण साष्टांगी करीती नमन गेले आपुलाले स्थान ख्याती झाले चौराष्ट्री. पतिव्रता साष्टांगी करीती नमन गेले आपुलाले स्थान ख्याती झाले चौराष्ट्री. पतिव्रता पती सहितू स्नान केले संगमात अंतकरणी संतोष समहूतू पूजा करीती भक्तीसी. अपार द्रव्य वेचोणी करीती तेथे आराधनी सूर्य चाहले अस्तमाने आले श्री गुरु मठासी. स्त्री पुरुष नमस्कारू करितात वारंवारू
पूजा सामग्री उपचारू करती आरती श्री गुरुसी सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका कथा असे अपूर्व का सांगे ना एका एकचित्ते मंडी सरस्वती गंगाधरू सांगे श्री गुरुचरित्र विस्तारू ऐकत आहोय म्हणा सकाळ भिष्ट पाविजे श्री गुरुचरित्र अमृत उठविले विप्रांचे प्रयत्न सौभाग्य देऊनी अद्भुत परमतयासी तोषविले इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पत्रो श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे विधवत्व आचर वर्णनम मृत ब्राह्मण सचिव कृतनाम द्वात्रिंशोध्याय प्रसंग प्रत्यिस ग्रंथ संख्या 3934 श्री गुरुनाथार्पणमस्तु शुभम भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।